सोमवार पेठ व मंगळवार पेठ सार्वजनिक गणेश मंडळाच्या वतीनं आज बुधवार दिनांक 3 सप्टेंबर रोजी भव्य व्यसनमुक्ती रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं। ही रॅली आरपीडी कॉलेज कॅम्पपासून सुरू होऊन आरपीडी क्रॉस व देशमुख रोड मार्गे सोमवार पेठ गणेश मंडपात उत्साहात पार पडली। रॅलीचा उद्देश स्पष्ट करताना शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे कर्नाटक प्रांतप्रमुख किरण गावडे यांनी सांगितलं की गेल्या 10 ते 15 वर्षांपासून बेळगाव शहरात तरुणांना विशेषतः विद्यार्थ्यांना व्यसनाच्या गर्तेत गांजा, चरस, गुटखा, दारू, सिगारेट अशा व्यसनांचे प्रमाण चिंताजनक आहे। त्यामुळे पालकांनी आपल्या मुलांवर अधिक लक्ष देणे काळाची गरज आहे। या दरम्यान प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले की फक्त इंजिनियर, डॉक्टर होणे पुरेसे नाही, तर चांगला जबाबदार नागरिक होणेही तितकेच महत्त्वाचे आहे। सार्वजनिक श्री गणेश मंडळ जिला ऑर्गनाइजर ग्रुप जिला शाळा मಕ್ಕಳು गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू। ಈ ತುಂಬಾ ಒಳ್ಳೆಯ ಮತ್ತು ಮಹತ್ವದ ವಿಷಯ ವಿಚಾರದಲ್ಲಿ ಇವತ್ತು ನೀವು ಈ ರ್ಯಾಲಿ ಆರ್ಗನೈಸ್ ಮಾಡಿದಿರಿ। ಈ ನಾರ್ಕೋಟಿಕ್ಸ್ ಇದು ಒಂದು ಕ್ಯಾನ್ಸರ್ ತರ ಇದೆ, ನಮ್ಮ ಸಮಾಜಕ್ಕೆ ಅದು ಚಿಂತೆ ಇದೆ। 10th ತರಗತಿಯಲ್ಲಿ ಯಾರ್ಯಾರು ಮಕ್ಕಳು ಇದ್ದಾರೆ? 10th ತರಗತಿ 10th स्टैंडर्ड रेज जो है 9th स्टैंडर्ड रेज जो है। तो 1-2 ವರ್ಷದಲ್ಲಿ ನೀವೆಲ್ಲ ಕಾಲೇಜ್ಗೆ ಹೋಗ್ತೀರಿ, ಜೂನಿಯರ್ ಕಾಲೇಜ್ಗೆ। ಅಲ್ಲಿ ಯಾರೋ ಒಬ್ಬ ಬರ್ತಾನೆ, ಇದು ನೋಡು ಸ್ವಲ್ಪ ಟ್ರೈ ಮಾಡು, ಅವಾಗ ದೊಡ್ಡವರು ಆಗ್ತಿದ್ದೀನಿ, ಕಾಲೇಜ್ಗೆ ಹೋಗ್ತಾ ಇದ್ದೀನಿ, ಅದರಿಂದ ಶುರುವಾಗುತ್ತೆ, ಸಿಗರೇಟಿಂದ ಶುರುವಾಗುತ್ತೆ, ಅದು ಗಾಂಜಾ, ಮೊಬೈಲ್, ಕೋಕೇನ್, ಚರಸ್। ನನ್ನ 16 ವರ್ಷ ಪೊಲೀಸ್ ಆಗಿದೆ। ಡ್ರಗ್ಸ್ ಇದ್ರೆ ಯಾಕೆ ಒಳ್ಳೆ ಆಗಿಲ್ಲ, ಅವರು ಮಾರಾಟ ಕೂಡ ಮಾಡ್ತಾರೆ, ಅವರು ಕೂಡ ಇದಕ್ಕೆ ಅಡಿಕ್ಟ್ ಆಗಿ ತಪ್ಪಿಸ್ತಾರೆ। ನಾವು ನಿಮ್ಮ ಎಲ್ಲ ಶಾಲೆಗಳಲ್ಲಿ ಆಂಟಿ ಡ್ರಗ್ಸ್ ಕಮಿಟಿ ರಚನೆ ಮಾಡಿದ್ದೀವಿ। ಬರೋ ದಿನಗಳಲ್ಲಿ ನಾನು ಕೂಡ ನಿಮ್ಮ ಸ್ಕೂಲ್ಗೆ ಬಂದು ನಿಮ್ಮ ಪ್ರಿನ್ಸಿಪಲ್ ಆಗಲಿ, ನಿಮ್ಮ ಟೀಚರ್ಸ್ಗಳು ಆಗಲಿ ಅವ್ರ ಜೊತೆಗೆ ಮಾತಾಡ್ತೀನಿ। ನಾವು ಒಂದು ಕನ್ಸ್ಯೂಮ್ ಕೊಡಬೇಕು, ಎಲ್ಲ ಜಗತ್ತಿನಲ್ಲಿ ಭಾರತ ದೇಶ ನಂಬರ್ 1 ಆಗಬೇಕು, ಪೂರ್ತಿ ಭಾರತದಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಕರ್ನಾಟಕ ರಾಜ್ಯ ನಂಬರ್ 1 ಆಗಬೇಕು, ಪೂರ್ತಿ ಕರ್ನಾಟಕದಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಬೆಳಗಾವಿ ನಂಬರ್ 1 ಆಗಬೇಕು। ಅದು ಆಗಬೇಕಾದ್ರೆ ನೀವೆಲ್ಲ ಯಾವ ಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿ ಹೋಗ್ತೀರಿ ಅದರಲ್ಲಿ ನೀವು ನಂಬರ್ 1 ಆಗಿದ್ರೆ ಆಟೋಮ್ಯಾಟಿಕಲಿ ಬೆಳಗಾವಿ ನಂಬರ್ 1 ಆಗಬೇಕು। ಮತ್ತು ಯಾವಾಗಲೂ ಯಾರು ಡ್ರಗ್ಸ್ ಜೊತೆಗೆ ತಂದು ಬಂದರೆ ನಿಮ್ಮ ಪ್ರಿನ್ಸಿಪಲ್ ಆಗಲಿ, ನಿಮ್ಮ ಟೀಚರ್ಸ್ ಆಗಲಿ ಅವರಿಗೆ ಮಾಹಿತಿ ನೀಡಿ। ನಿಮ್ಮ ತಾಯಿ ತಂದೆ, ನಿಮ್ಮ ಎಲ್ಲ ಮೆಂಟರ್ ನಿಮ್ಮ ಮೇಲೆ ಬಹಳ ಬೆಳ್ಕೊಂಡು ಆಗ್ತಿರ್ತಿದ್ದಾರೆ। ನೀವು ಡಾಕ್ಟರ್ ಆಗ್ತೀರಿ, ಇಂಜಿನಿಯರ್ ಆಗ್ತೀರಿ, ಸೈಂಟಿಸ್ಟ್ ಆಗ್ತೀರಿ, ಸರ್ ನೀವು ಆರ್ಥಿಕತೆಲ್ಲ ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡಬೇಕು। ಡ್ರಗ್ಸ್ ಇಂದ ಯಾವಾಗಲೂ ನೀವೀಗ 10-15 ವರ್ಷದ ವಯಸ್ಸಿನವರು 50-60 ಆಗಿದ್ರೆ ಕೂಡ ಯಾವಾಗಲೂ ಡ್ರಗ್ಸ್ಗೆ ಮುದ್ದಾಗಿದೆ। ರೈಟ್, ಪ್ರತಿಜ್ಞೆ ಮಾಡಿದ್ರೆ ಗಂಗಾಯ ಮೂರ್ತಿ ಎದುರುಗಡೆ ನಿಂತಿದ್ರಿ, ಪ್ರತಿಜ್ಞೆ ಮಾಡಿ ನಾವು ಡ್ರಗ್ಸ್ಗೆ ಮುಟ್ಟಲ್ಲ, ದಯವಿಟ್ಟು ಓಕೆ। ನಮ್ಮ ಇವರು ಪ್ರತಿಜ್ಞೆ ಮಾಡಿ ನೀವು ಅವರಿಗೆ ಫಾಲೋ ಮಾಡಿ, ಧನ್ಯವಾದಗಳು। सितंबर 2025 के दिन भगवान गणेश जी के सामने यह शपथ लेता हूँ कि मैं दारू, गांजा और चरस जैसे शारीरिक हानिकारक पदार्थों का सेवन मेरी उम्र भर कभी नहीं करूँगा और समाज में इसके खिलाफ जागृति करूँगा और पुलिस प्रशासन की सहायता करूँगा और ऐसी गंदी चीजों के खिलाफ जन जागृति करूँगा। या कार्यक्रमात एचपी गॅसतर्फे उपस्थित नागरिकांना गॅसचा सुरक्षित वापर कसा करावा याबाबत मार्गदर्शन करण्यात आले। यासाठी विशेष तयार करण्यात आलेल्या ध्वनिपीतचे उद्घाटन पोलीस आयुक्त भूषण बोरसे आणि एचपी गॅसचे वितरक दीपक लेंगडे यांच्या हस्ते करण्यात आले। या रॅलीत बालिका आदर्श हायस्कूल, हिरवाडकर हायस्कूल, टिळकोडे हायस्कूल आदी शाळांनी विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता।
या प्रसंगी मंडळाचे अध्यक्ष शशिकांत खासबाग तसेच कार्यकर्ते राजू नाईक, राजू वरपे, जयराम शेंडे, संतोष वरपे, सचिन हंगीरकेकर, प्रमोद लेंगडे आदींचे मोलाचे योगदान लाभले.